महत्त्वाचा कार्यक्रम झाला, बरेच MOU करण्यात आले आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं काय काय प्रयत्न केले जात आहेत? इंडिया मॅरिटाईम वीक या सागरी व्यापार क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राने आज होस्ट स्टेट म्हणून या ठिकाणी आपली भूमिका निभावली आणि त्याचसोबत आज आमच्या पोर्ट्स विभागाने या ठिकाणी जवळपास 15 MOU या सागरी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये मॅरिटाईमच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत। याच्यामध्ये दिघी आणि जयगड बंदराचा विकास आणि विस्तार याचे MOUs आहेत। याच्यामध्ये नवीन शिपयार्ड्स तयार करण्याचे MOUs आहेत, नवीन शिप रिपेअर फॅसिलिटीज तयार करण्याचे MOUs आहेत। याच्यामध्ये आपल्या नवीन ज्या काही क्लीन एनर्जीवर असलेल्या शिप्स आहेत त्या बिल्ड करण्याचे MOU आहेत। याच्यामध्ये आपल्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करण्याच्या संदर्भातले MOUs आहेत आणि त्यासोबत काही स्ट्रॅटेजिक MOUs देखील आम्ही केले आहेत IIT सोबत आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत, की ज्यातनं ही जी सगळी मॅरिटाईम इकोसिस्टीम आहे त्याचं डिजिटायझेशन असेल, डिजिटलायझेशन असेल, त्याच्यामध्ये नवीन ह्युमन रिसोर्स तयार करायचा असेल, सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करायचं असेल, एकूणच आपल्या या सगळ्या मॅरिटाईम क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने एक नवीन मोठं पाऊल आज या MOUs मध्ये टाकलेलं आहे। जवळपास 56,000 कोटी रुपयाचे MOUs हे आज आपण साईन केलेले आहेत आणि सगळ्या अतिशय जगातल्या नावाजलेल्या संस्थांसोबत हे MOUs झालेले आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे MOUs जे आहेत हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यान्वित करू शकू। विशेषतः आपलं जे पोर्ट्स डिपार्टमेंट आहे, आमचे मंत्री नितेश राणे असतील, त्यांचे सर्व अधिकारी असतील, यांनी अतिशय मेहनत ह्या मॅरिटाईम समिट करता केली आहे आणि एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो आहे। अजून जलद गतीने जगाशी जोडला जाईल का आणि किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला याचा? मला असं वाटतं की हे 100% शक्य आहे। इंग्लिश येतो कोणाला बाबा? इंग्लिश झालाय अच्छा, मराठी उद्या मग तुमच्या याच्यावर येतो। चला, काही आहे तुमचं? वाढवण बंदराचा विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या सकाळच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये दिसून आलाय। महाराष्ट्राच्या प्रगतीत या बंदराचं किती मोठं योगदान असणार आहे आणि त्यात काय काय नवीन गोष्टी घडतात? वाढवण बंदर हे भारताला एक मॅरिटाईम पॉवर बनवणार आहे, कारण जगातल्या पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये, ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत। जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पोर्ट लेड डेव्हलपमेंटनी झालेली आहे। बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि JNPT पोर्टने गेले 30 वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केलं आहे। आता याच्यापेक्षाही 3 पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रियल एरिया तयार होणार आहे, न्यू एज इंडस्ट्री येणार आहे, ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल। आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की फ्रॉम डे 1 आपण वाढवण बंदर जे आहे हे एक 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतो आहे। त्यामुळे हे पोर्टलेट डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे 50 वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे 50 वर्ष देशाचा मॅरिटाईम विकास हा या वाढवण बंदराने होणार। महाराष्ट्रामध्ये भाजप कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या पायात चालतो असं अमित शहाने मोठं भाष्य केलं आज। 100% खरं आहे, त्यात काय चूक आहे? वाईट पण ठाकरे डॉक्टर महिला डॉक्टर कुबड्या घेऊनच तुम्ही सत्तेमध्ये आला।
त्यांना कुबड्यांचा अर्थ कळत नाही. त्यांना जर अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती. सर महिला डॉक्टर मित्र म्हणजे कुबड्या नसतात. सर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये तो डिप्टी सीएम रहने के पहले भी उस फेज में जब आप मिनिस्ट्रियल पोस्ट पर नहीं थे उस वक्त आप कैसे हेल्प कर रहे थे? नहीं, ऐसा नहीं है. उनके कहने का मतलब ये था कि जिस समय मैं पहली बार चीफ मिनिस्टर बना था उस समय एक्चुअली ये जो वाढ़वण का पोर्ट है ये 1992 में सुप्रीम कोर्ट के एक आदेश से शेल्व हो चुका था, समाप्त हो चुका था और उसको बंद कर दिया गया था. जब मैं चीफ मिनिस्टर बना 2014 में तब उसका मैंने अध्ययन किया और मेरे ध्यान में आया कि इसका जो राइट ऑफ वे है ये डहाणू नेचुरल एरिया से जाता है, इसलिए इसको एनवायरमेंटली कभी परमिशन नहीं मिल सकती. तो मैंने एक टीम तैयार की और हमने एक नया राइट ऑफ वे उसके लिए ढूंढा. उस राइट ऑफ वे को लेकर हम लोगों ने पहले उसकी मंजूरी ली. उसके बाद हमने भारत सरकार के साथ समझौता करके एक जॉइंट वेंचर कंपनी भारत सरकार के साथ तैयार की. उस कंपनी के माध्यम से सुप्रीम कोर्ट तक हम गए. सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की, जिस कमेटी ने उसको एनवायरमेंटली सस्टेनेबल करके मान्यता दी और अब वाढ़वण पोर्ट का काम शुरू हुआ है. तो इसलिए जो संजय सेठी जी कह रहे थे कि ये जो बंद पड़ा हुआ था और लोग कहते थे कि वाढ़वण कभी हो नहीं सकता, उसको वापस शुरू करने का काम और उसको पटरी पर लाने का काम हमने किया. सर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये जो रिपोर्ट आहे तो सुद्धा बदलण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. असं आहे, काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करत आहेत. मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत. कारण त्यांना मला असं वाटतं की लाईमलाईटमध्ये राहायचं आहे, पण लाईमलाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचाऱ्या आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल काय करता. मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. कडक कारवाई होणार. कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार. सर्व विरोधक एकत्र येत आहेत आणि मोर्चा करतायत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर. असं आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कव्हर फायरिंग आहे. त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कव्हर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो, याचं कारण हे आहे, आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो. मी पुन्हा एकदा सांगतो, मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे. डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे. महत्त्वाचं काय आहे, तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील. असं ते कुठेही दाखवू शकत नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची, तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही. ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही. तिथे आक्षेप घ्यायचे नाही, फक्त मीडियासमोर येऊन बोलायचं. याचाच अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात. तुम्हाला फक्त कव्हर फायरिंग करायचं आहे. मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा, त्यालाही यांनी विरोध केला. आमचं त्याला समर्थन आहे. सर एकीकडे दंगेकर आणि मुरलीधर मोहोळचा वाद सुरू आहे, तुम्ही काय भूमिका घेणार, तुमचं काय बोलणं आहे? काही भूमिका घेण्याचं कारण नाही आहे. अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धीकरता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे. त्यात जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेतली आहे. जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पुण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं. No, I think it is absolutely possible because all of us know that the way this entire maritime business has expanded in our country after our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji has taken over and his maritime vision 2030 and Amrutkal maritime vision
envisages huge investments and strides in the space of maritime business. So I am very hopeful that it is possible. And from Maharashtra's standpoint, I would say that we want to make Maharashtra a destination for shipbuilding. We will be the first to accomplish the dream of our Honorable Prime Minister. Yes, sir. Thank you, sir. Thank you, sir.